नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर सुनील फारणे सर, जे या क्षेत्रामध्ये मागच्या 30-35 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करतायत. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलंय. सो त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, त्यांचे कुठले-कुठले प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत, या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा साधारणपणे शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? हा एकंदर कसा होता सगळा प्रवास, शैक्षणिक प्रवास? सर, मी तसं बघितलं तर इस्लामपूरपासून 10 किलोमीटर अंतरावरती माझं गाव, प्रॉपर बोरगाव गाव. हं. माझी आई शिक्षिका होती. वडिलांचं सायकल दुकान होतं आणि त्या माध्यमातूनच थोरले बंधुराज मोठे भाऊ जे होते ते सिव्हिल इंजिनियर झाले. मग त्याच्यानंतर भावानू थोडंसं वेळेला क्रेज होती की इंजिनियर बनणं. मग मी ॲडमिशन सांगलीच्या LES पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं आणि मी तिथं सिव्हिल इंजिनियर झालो. माझं बोरगाव हायस्कूलमध्ये 1ली ते 10वी हे शिक्षण झालं. ओके. हा जसा एक प्रवास आहे, तसा आणखीन एक मला तुम्हाला आठवण विचारायची आहे. ते म्हणजे 30-35 वर्षापूर्वी तुम्ही कामाला सुरुवात केली असेल, तेव्हा इंजिनिअरिंग संकल्पना सुद्धा फार नसेल फारशी. तेव्हा कॉन्ट्रॅक्टर मिस्त्रीकडनंच घर बांधणे अशी बरोबर. संकल्पना असेल. तर जेव्हा तुम्ही पहिला स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट कुठला केलात, तो काम करताना काही अडचणी आल्या का? तेव्हा थोडं तुम्हाला दडपण आलं का? कुणाच्या रेफरन्सने तो प्रोजेक्ट मिळालेला? असं काय सांगाल त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण? पहिल्या प्रोजेक्टच्या संदर्भात सांगायचं सर म्हटलं तर अगदी सुरुवातीला तसं बघितलं तर बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मूळ म्हणजे पैसा जास्त लागतो. हो. आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूकच होती. पण नवीन एखादं कन्स्ट्रक्शन काम करतेवेळी काही लोकांची आम्ही कन्सल्टिंगची कामं अगोदर सुरुवात केली. कन्सल्टिंगपासून सुरुवात झाल्यानंतर मग त्याच्यातून पुन्हा कॉन्ट्रॅक्टिंग खाजगी चालू केली बंगल्यांची. हं. मग बंगले घेत परत पुन्हा आपण डेव्हलपिंगमध्ये गेलो, लँड डेव्हलपिंगमध्ये गेलो. हं, हं. लँड डेव्हलपिंगमधून परत पुढं अपार्टमेंट स्कीमला गेलो. इंडिव्हिज्युअल बंगलोला पहिल्यांदा गेलो. त्याच्यानंतर मग आता अपार्टमेंट स्कीमला गेलो. हं, हं. पण त्यावेळेला सुरुवातीला अगदी कोणीही काम नवीन माणसाला देत नव्हते. हं, हं. ओळखीचे संबंधित जे लोकं असतील, हं. तेच लोकं आपणाला काम देत होते. ओके. असा वेगळा अर्थात तुम्ही प्रवास होता तो. सुरुवातीचा काळ तसा थोडा स्ट्रगलचा असतो आपण म्हणतो, अवघड असतो. बरोबर आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या फील्डमध्ये आलात. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण वळूया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, आता मागच्या एवढ्या वर्षांपासून तुम्ही हे फील्ड बघताय. यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पूर्वी पण भरपूर होतं आणि आता पण आहे. हो. तर अशा लोकांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली साईटवर, तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता सगळी? अ, आता साहेब कसं आहे यामध्ये, की याच्यामध्ये अकुशल कामगार जास्त आहेत. हं. ज्यांना बाबांनो थोडक्यात म्हटलं, की बाबांनो काही शाळेतून बाहेर पडलेली, परिस्थितीमुळं बाहेर पडलेली, टेक्निकल कोणतं नॉलेज नाही. ह्या लोकांच्याबरोबर काम करणं म्हणजे एकदम मोठं दिव्य असतंय. यांना थोडंसं ट्रेनिंग द्यायचं. त्याच्यातून एखादा चांगला हुशार कामगार कोण असेल, हं. त्याला आपण मिस्त्री म्हणून ठेवायचं. त्याच्यानंतर थोडंसं सुपरवायझरिंग त्याला टेक्निकल बाबी समजावून सांगायच्या. त्याच्यातून सुपरवायझर एखादा नेमला जायचा आणि तोच शेवटी साईटवरती कायम आम्ही ठेवत होतो. हं, हं. असे तुम्ही ते हँडल करायचा हो, बरोबर सगळी परिस्थिती. दुसरं पूर्वी आता इंजिनिअर म्हणून जेव्हा कन्सल्टिंग इंजिनिअर म्हणून पण काम करत होता आणि आता बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करता. तेव्हा तुम्हाला एक कस्टमरकडनं वाक्य बऱ्याचदा ऐकायला आलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि हां. एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे बरोबर. घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? त्यामध्ये साहेब कसं व्हायचं, पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेला बजेट एखाद्या कस्टमरचं कमी असेल, तर थोडंसं त्यांना भावानो, की काय आयटम थोडे कमी करायला लावायचे, की किंवा बाबांनो थोडी क्वालिटीला फक्त महत्त्व द्यायचं. पण हं, जे समजा कलर काम थोडंसं पाठीमागं ठेव हं, हं, किंवा बाबांनो खिडक्यांचं कामं जे असतील मेन, ती हं, तेवढी पहिल्यांदा करून घ्या. पण जे फर्निचरचं वगैरे काम असेल, ते पाठीमागं ठेवलं जायचं. हं, हं, हं. अशा तुम्ही टप्प्याटप्प्याने ते हो. काम करायचं बरोबर. त्यांना बजेट पण मॅनेज व्हायचं
आणि क्वालिटीला पण हो, कुठेही धक्का हो. लागायचा नाही. आता पुढचा प्रश्न येतो जरा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. हं. ज्याप्रमाणे तुम्ही हे फील्ड 30-35 वर्ष बघताय, त्याप्रमाणे तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. बदलतं सांगली थोडक्यात तुमच्या हं. डोळ्यासमोरनं गेलेलं आहे. तर सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला बघायचा असेल, तर एक इंजिनिअर आणि बिल्डर डेव्हलपरच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची जास्त गरज आहे? कुठल्या सेक्टरवर काम करण्याची जास्त गरज आहे? तसं बघितलं तर साहेब ट्रान्सपोर्टेशन म्हणजे रोडवरती एक जास्त म्हणजे फोकस केला पाहिजे. हं, आणि एक चांगल्या क्वालिटीची कामं देणं गरजेचं आहे आज. हं, हं. आज आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली आहे आणि अपार्टमेंट किंवा बंगलो स्कीम देताना सुद्धा चांगल्या क्वालिटीचं काम देणं, त्यामध्ये कोणत्याही कामामध्ये कुचराई न करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हं, हं. पण हे सगळं असताना मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, की शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत या थोड्याला गती देण्यासाठी? शासनाने साहेब नाही म्हटलं तर आता घरकुल योजना वगैरे काढलेल्या आहेत. हं. पण त्यामध्ये त्यांचं ते बजेट बसत नाही साहेब. हो, हो. समजा आज 2,67,000 जरी शासनानं मंजूर केले असले, हं. तर त्याच्यामध्ये मग ते बजेट बसत नाही. तर बाबांनो आहे हे किमती काय मटेरियलच्या हं. कमी असणं गरजेचं आहे यामध्ये. ओके. आता एक अवघड प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, की एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट सांगायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, ओळख दिली आणि तुम्हाला स्वतःला तो करताना पूर्ण झाल्यावर समाधान वाटलं, असा कुठल्या प्रोजेक्टचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येतं आणि त्यातली विशेषता काय आहे? रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट म्हणून मग आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला. त्यामध्ये एक 100 फ्लॅट जवळ-जवळ आम्ही बांधकाम केलेले आहे. हं. अशा 3 विंग झालेले आहेत. आता 4थ्या विंगचं काम आम्ही 1-2 महिन्यात चालू करतोय. ओके. असा हा मोठा सगळ्यात प्रोजेक्ट आम्ही प्रोजेक्ट रिद्धी-सिद्धीचा केलेला आहे. टाकेल. ओके. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स साधारणपणे बघता आणि मग ठरवता, की हे स्टील घेतलं पाहिजे आपण? त्याचे त्या स्टीलचं टेस्टिंग बघितलं जातं हं. किंवा बाबांनो त्याचं वेट यावरती थोडंसं डिपेंड करतोय आपण. ओके, ओके. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? आयकॉन स्टील वापरलेलं आहे. आम्ही रिद्धी-सिद्धीला वापरलेलं आहे साहेब. ओके, आता भाग्यश्री प्लाझाला पण वापरलेलं आहे. ओके, तर स्टील हे चांगलं आहे ते आयकॉन. ओके. आणि सर्व्हिसबद्दल पण काही? हो, हो. चांगले सर्व्हिस इथं साहेब चांगल्याच पद्धतीने देतात. बरं, ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन इंजिनिअर्स येतात, त्यांचं पहिलंच पाऊल या क्षेत्रात आहे. तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून आणि त्यांना तुमच्यासारखाच बिल्डर डेव्हलपरपर्यंत हा प्रवास न्यायचा आहे इंजिनिअरने. तर त्यांच्यासाठी काय तुम्ही यशाची गुरुकिल्ली सांगाल? काम करते वेळी प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व आहे. पुन्हा खडतर प्रवास जरी असेल, तरी पण कोणत्याही कामात कुचराई न करणे, क्वालिटीला महत्त्व देणं आणि प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्त्वाचा बरोबर. पॉइंट आहे. हं, प्रामाणिकपणानं एखाद्यानं आपल्यावरती काम सोपवलेलं असतं. ते प्रामाणिकपणे आपण करून देणं, हे सगळ्यात सुचवतीचं काम आहे. हं, त्यांच्याशी रिलेशन, त्यांच्याशी परत सर्व्हिस देणं त्या लोकांना, हे त्याबरोबर महत्त्वाचं आहे. हं, हं. क्या बात! सो हे होते इंजिनिअर, बिल्डर, डेव्हलपर सुनील फारणे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये अर्थात जेव्हा माणूस घर बांधत असतो, तेव्हा ते आयुष्यात एकदाच बांधतो आणि त्याने कष्टानं कमवलेला एक-एक रुपया तुमच्या हातात देत असतो. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे आणि दर्जा सांभाळून तुम्ही घर बनवणं एक इंजिनिअर म्हणून तुमची जबाबदारी आणि ती जर तुम्ही पार पाडलीत, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि नमस्ते. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.